झोन ग्रुप पाये खार्डी आणि चौथा हिरवा मानकोली या दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम इको झोन पाये खार्डी संघ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे चौथा हिरवा मानकोली या संघाला. निर्धारित 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांसाठी बघा 20 मिनिटं असतील आणि आम्ही टायमिंग देखील स्टॉप वॉच लावलेला आहे, याची नोंद घ्यायची. सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतो आपण चौथा हिरवा मानकोली या संघाची. गोवर आणि प्रमोद रवी, गोवर आणि रवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. विश्वनाथ पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन आलेला आहे. समीर तांगडे आपलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. दहा खेळाडूंसह मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण इको झोन पाये खार्डी या संघाला जोरदार अपील केला होता. एक चौटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. निश्चितच खातं गोलटो फलंदाज रवी संघाच्या धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबाद एक अशी सुरुवात. विश्वनाथ सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सामना करेल गोवर पाटील, मॅन फ्रॉम सुरई. चेंडूला ऑफिस टोस फ्लिक केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो अतिशय वेगाने. चेंडू थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग भेटून विकेट. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा ही टेक्निक, हे तंत्र खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, तिसऱ्या धावेमध्ये 4 धावा देखील तुम्हाला मिळू शकतात. चांगली टेक्निक बघायला मिळाली गोवर याची. धावसंख्या वाढते धावपलकावर 4. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर विश्वनाथ. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा न होताना तिथे कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू त्याच्या डॉट, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 4. विश्वनाथ पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. चांगला फटका आहे. समोर अगदी खेळला होता. शॉर्ट मिड ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. हे आव्हान 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 5. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर विश्वनाथ. शॉर्ट आर्म पूल केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत गोवर याने. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 7.
विश्वनाथ लॉंग रन अप. चांगला फटका आहे, बघूया क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल मात्र सुटलेला आहे. संधी चालून आली होती, संधीचं सोनं करता आलेलं नाही. तिथे फिल्डर कडून मिस्टेक बघायला मिळते. चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि फलंदाजी ते धावचीच्या रूपाने बाद होते रवी. तिसरी धाव घेताना रवी धावचीत बाद झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. फलंदाज मात्र दुर्दैवीरित्या तिथे धावचीत बाद झालेला आहे. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात धावपलकावर धावा जोडलेल्या आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर चौथा हिरवा मानकोली या संघाने. हे पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. एक लक्षात घ्यायचं, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने तयार राहायचं आहे. आणि 38 सर्कलची जी रेषा आहे ती तुम्ही क्रॉसिंग करायची आहे. कारण निर्धारित 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं आहेत, याची नोंद घ्यायची आहे. मेघनाथ नवीन फलंदाज क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. संदीप नाईक. संदीप नाईक मॅन फ्रॉम कारिवली. कॅप्टन देखील पाहतो टीमचा. दोन धावांची पेनल्टी देखील घोषित करण्यात आलेली आहे. इको झोन पाये या संघाला. आणि त्या 2 धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करीत आहोत, याची नोंद घ्यायची. फलटा चेंडू होता, फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक झेपवतोय. चांगली क्षेत्ररक्षण बघायला मिळते. स्क्वेअर लेग डीप मध्ये फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकावर. 12 धावा. संदीप सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज मेघनाथ. कट करण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच जोरदार अपील तिथे केला होता स्टंपिंग बादचा. पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या कायम धावपलकावर 12. एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला तर दुसरे षटक हाताळताना पाहतोय संदीप नाईक याला. संदीप मीडियम पेसर बॉलर. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संदीप नाईक. ॲक्युरेट बॉलिंग बघायला मिळते. फलंदाजाचा वीक झोन, वीक पॉइंट ओळखून आता मात्र गोलंदाजी करताना. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 12. जोरदार अपील आणि होय फिंगर अप. फलंदाज बाद होते.
खेळी संपुष्टात आली ती मेघनाथ याची. फलंदाज मात्र इथे पायचीच्या रूपाने बाद झालेला लागणारा दुसरा धक्का आहे तो चौथा हिरवा मानकोली या संघाला. स्क्रीन ऑपरेटर स्क्रीन थोडासा तांत्रिक बिघाड झालेला आहे तर जो काही तांत्रिक बिघाड आहे त्याकडे आपण जातीनं लक्ष घालायचं आहे. स्क्रीन ऑपरेटर सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अतिशय भेदक आणि घातक गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संदीप नाईक. राजा डावखुरा फलंदाज सज्ज झालेला आहे सामना करण्यासाठी संदीप नाईक याचा. मिस टाइम फटका टॉप एज सॉफ्ट डिसमिसल 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद होते. तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला राजा. राजा प्लॅटिनम डक वर बाद झालेला आहे. गोल्डन डक वर बाद होताना सॉफ्ट डिसमिसल चांगला झेल घेतला यष्टीरक्षक वीरू याने. हॅट्रिक वर येते बघूया. ह्या स्पर्धेमध्ये एकमेव हॅट्रिक पूर्ण केलेली होती चंद्रकांत याने मॅन फ्रॉम सुरई. योगेश नवीन फलंदाज. आता मात्र बघूया हॅट्रिक दुसरी ह्या टुर्नामेंटची प्रेक्षकांना बघायला मिळेल की नाही पण संदीप नाईक काय गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हॅट्रिक बॉल. चेंडू मात्र बघूया उडवलाय आकाशामध्ये झेल टिपला गेला आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा ह्या स्पर्धेमधला दुसरा गोलंदाज संदीप नाईक मॅन फ्रॉम कारिवली. वेल डन संदीप नाईक. जबरदस्त गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर काय माहिती 12. काय गोलंदाजी केली. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि गडी बाद केले 3. एकूण 4 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6च्या सरासरीने धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत त्या 12. भरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर प्रदीप. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन.
चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 12. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर प्रदीप. चेंडू मात्र इष्टांच्या मागे जातोय, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पण तिथे काय घडलं बघा, फलंदाज सुखरूप क्रीज मध्ये पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. बाय वन गेट वन फ्री, एकावर एक फ्री, 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते बऱ्याच उशिरानंतर 14 धावा. पंचांची किती तीक्ष्ण नजर होती बघा मैदानाच्या आतमध्ये. पंच गोट्या सुनील म्हात्रे, मॅन फ्रॉम पिंपलास वरलेकचे पंच पाहतोय गोरखनाथ पाटील, मॅन फ्रॉम सुरई. खूप दांडगा अनुभव आहे पाठीशी. वन्स अगेन गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग मार्कवर प्रदीप. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निश्चितच चेंडू हातामधून रिलीज झाला. असं वाटलं होतं फलंदाजाला की चेंडू आतमध्ये येईल, पण पडल्यानंतर किंचितसा बाहेर टर्न झाला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 14. अजून एक चांगला चेंडू बघायला मिळतो, चांगली गोलंदाजी करताना. आता मात्र प्रदीप पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. फलंदाज योगेश याला कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलेलं नाही मोठा फटका खेळण्यासाठी. अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना गोलंदाज प्रदीप. सात ते 8 पावलांचा छोटासा रनवे आहे गोलंदाजाचा, आणि आता मात्र निश्चितच मैदान सोडावं लागेल योगेशाला. बाद होतोय स्टंपिंगच्या रूपाने. एष्टीचित केलेलं आहे. लागणारा 5वा झटका आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक वीरू याने यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. 5 बाद. धावसंख्या धावफलकावर 14 कायम आहे. धावसंख्येला खीळ बसलेली आहे, लगाम लावलेला आहे धावसंख्येला. सोजन नवीन फलंदाज. सोजन मॅन फ्रॉम वडगर. पण हाय वडगरचा आहे तो. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. पंचांचा 22चा इशारा येतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 15 धावा. पूर्णपणे हाराकिरी पत्करलेली आहे, कारण निम्मा संघ गारद झालेला आहे. 5 बाद 15 धावा. तिसरी षटक हे मार्गस्थ. प्रदीप पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चितच चेंडू जाते डॉट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 5 बाद 15. 5च्या सरासरीने धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. चौथावा मानकोळी या संघाने. शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 16 जरी धावा जमा केल्या काही निश्चितच प्रेक्षकांना एक चांगली फाईट बघायला मिळेल. पण त्या धावा जमा कराव्याच लागतील. 2 फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय, भरत आणि सोजन. खूप मोठी जबाबदारी असेल, कारण हा सामना देखील खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांचा. आपण जर विचार केला तर टीम मीटिंग करू नका. चला चला टीम मीटिंग मिडल कॉन्फरन्स मैदानाच्या आतमध्ये करायची नाही.
आता मात्र शेवटच्या षटकामध्ये बघूया षटक कोण घेऊन येते ते बघायचं आहे. किती धावा जोडतोय चौथा रोहन मानकोली हा संघ बघायचा आहे. पंकज पंकज मॅन फ्रॉम राहणाल शेवटच्या षटकासाठी. पंकज सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्क वर. उलटा चेंडू पुढे येऊन स्टेपवरून खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ऑर्थोडॉक्स मिड विकेट वर फलंदाज धावचीत बाद होते. वन मोर विकेट डाऊन. लागणारा 6वा झटका. 6 बाद. धावसंख्या धावफलकावर 16. आता ना कोणाला नवीन बॅटिंग बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण आहे? मुकेश नवीन फलंदाज. चला वेळ कमी घ्यायचे आपण. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्क बघायला मिळत नाही. ज्याप्रमाणे मोबाईल मध्ये नेटवर्कची खूप आवश्यकता असते तसेच फटका खेळण्यासाठी फुटवर्क देखील खूप महत्वाचं असते क्रिकेटमध्ये. डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. आता मात्र रूम बनून फटका खेळलेला सफल झाला होता. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल सुटलेला आहे. फक्त एकच धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 17. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या डावातील. निश्चितच आता मात्र या 3 चेंडूंवर मोठे फटके येणे खूप गरजेचं आहे. संघाला एक चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर. पंकज चेंडू मध्ये बघूया. चांगला फटका खेळलेला आहे. व्हीच्या आकारामध्ये चेंडू चाललाय. वायडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावफलकावर 19. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत पहिल्या डावातील. गोलंदाज पंकज भोईर आमच्यापासून दूर जाताना. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. उलटा चेंडू. चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू चाललाय पण काय फिल्डिंग बघायला मिळते. लॉंग ऑफ सीमारेश्वर संदीप नाईक आहे. जबरदस्त फिल्डिंग आपल्या संघासाठी. 2 धावा त्याने वाचवलेल्या आहेत. धावसंख्या वाढती धावफलकावर 21. शेवटचा चेंडू.
शॉटम पूल केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतो, वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, दंड आणि चौकार. 25 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत आणि विजयासाठी इको झोन पाये खार्डी या संघाला विजयासाठी 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर 26 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग बघूया यशस्वीरित्या पूर्ण होतोय की नाही. याचं धावतो वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत. मानकोली गावचा एक बुलंद आवाज आहे, माझे परम मित्र आहेत कालीरामजी केनी. थँक्यू. धन्यवाद जयवंत पाटील. विजयासाठी 26 धावांचं लक्ष आहे. इको झोन खार्डी पाये समीर तांगडी यांच्या संघासाठी. तर निश्चित त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय चौटाईरवा मानकोली, गणेशदादा केनी आणि रवी पाटील यांचा संघ कुठेतरी फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडलेला आहे. निश्चितच इथं कौतुक करावं लागेल समीर तांगडी यांच्या इको झोन ग्रुप खाडी पाये या संघाच्या गोलंदाजांचं. 24 चेंडूमध्ये 25 धावा फक्त खर्च केल्या आणि आता फलंदाजी करताना त्यांना 24 चेंडूमध्ये 26 धावा या कंप्लीट करायचे आहेत. आमचे दोन्ही मुख्य पंच या सामन्यासाठी गोरख पाटील सर आणि सुनील म्हात्रे. निश्चितच 26 धावा आहेत विजयासाठी. आणि बघूया चौटायर व मानकोली संघाकडून कोण 4 गोलंदाज असतील ते 26 धावा डिफेंड करून देतील आपल्या संघासाठी. तर अगदी समीर तांगडे यांच्या संघाला एक माफक लक्ष आहे, 24 चेंडूमध्ये 26 धावा. चला सलामी जोडी लगेच आपण खेळपट्टीकडे रवाना करायचे. इको झोन ग्रुप खार्डी पाये भिवंडी तालुका 40+ क्रिकेट प्रीमियर लीग 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा दिवस रात्र असा दुसरा दिवस आपण अनुभवतोय. वीर तानाजी किडानगरी दापोडे इथून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो जीटीसी टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात खेळपट्टीकडे रवाना होते. प्रदीप आणि संजय दोन्ही बंधू जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना अगदी 26 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रदीप तांगडी आणि संजय. तर गोलंदाज येथील चौथ्या मानकुली संघाकडून इंद्रपाल माली. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा अशी आम्ही अपेक्षा करतोय. भरपूर वेळ आज आपल्याला झालेला बघा 4 वाजून पार्टीचे 50 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चोवीस चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईकला असतील फलंदाज प्रदीप.
प्रदीप सिनियर आणि त्यांचा सहकारी त्यांचा लहान बंधू आपण संजय याला नॉन स्ट्राईक वर पाहतोय. गोलंदाज इंद्रपाल माली ओव्हर द विकेटनी पहिल्या षटकाला सुरुवात करतील. 26 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू अगदी चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण केलं होतं अप्रतिम मुकेश याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरवर इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. निश्चितच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. एका धावेने ते इको झोन ग्रुप काडी पायी या संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. संजय डावपुरा फलंदाज. फुलटॉस मात्र त्याचा समाचार घेता आलेला नाही या चेंडूवर. भरत चौधरी कडून इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय चौथ्यावर मानकुली संघाचा गोलंदाज इंद्रपाल माली. धावसंख्या 2. येथे प्रदीपच्या बॅट मधून इनसाइड आउटचा चांगला फटका. अगदी मुकेश आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती आणि अखेरकारी शर्यत मुकेश मात्र जिंकतोय. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय. 2 धावा आपल्या संघाच्या वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी सीमारेषा लगत किंचित अंतरावर चेंडूला चांगल्या प्रकारे गॅदर केलं होतं. धावसंख्या झाली ती 4 धावा. येथे आउटसाइड ऑफ स्टंप वरचा हा चेंडू होता. विश्वनाथ चेंडूला कलेक्ट करतोय कव्हर पॉइंट रिजन मधून. धावसंख्या पोचते ती 5 आकड्यावर. 4 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत इंद्रपाल माली हे गोलंदाजांनी खर्चित केलेले आहेत. निश्चित तुझ्या सामन्यावर जर पकड मजबूत करायची असेल तर अगदी डॉट चेंडू आणि विकेट घेणं आवश्यक झालेलं आहे चौथ्या मानकुली संघाच्या गोलंदाजांसाठी. कारण की एकेरी दुहेरी धावीने देखील इको झोन ग्रुप काडी पाये संघ सामन्यावर विजय संपादन करू शकेल. कारण की 24 चेंडू आणि 26 धावांचे लक्ष्य आहे आणि ते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 1 चा आणि या शेवटच्या चेंडूवर इथे फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट शॉट तडव्यांचा क्षेत्ररक्षक बीट चेंडू सीमा पार आणि 1+4. बघा अगदी आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त. 5 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत आणि या 5 धावा कुठेतरी आपल्या संघासाठी खूप घातक ठरू शकतील. 5 धावेने संघाची धावसंख्या आता मुसंडी मारते ती 10 आकड्यावर. बघा योगेश नाना यांना देखील चेंडू अडवण्याची संधी होती, प्रयत्न केला होता मात्र असफल. येथे ऑन साइडला फटका खेळलेत. मिड विकेट मध्ये विश्वनाथ चेंडूला उचलतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. फलंदाज धावचीत बाद होतात संजय तांगडी. 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय आणि ते चौथ्या मानकुली संघाचा पहिलं षटक कंप्लीट झालेले आहे. निश्चितच ज्या 5 धावा आलेल्या आहेत ते 5 धावा खूप काही सांगून जातील चौथ्या मानकुली संघासाठी.
संदीप नाईक क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी मैदानामध्ये एंटर होतोय. जय बजरंग कारोली संघाचा खेळाडू आहे आणि सध्या इको झोन ग्रुप कार्डी पाये समीरजी तांगडी यांच्या संघामध्ये या लीग स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. 26 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्या 6 मध्ये धावा आलेल्या आहेत 11. बघूया सांघिक दुसरे षटक हाताळण्याची जबाबदारी अगदी राजा या फिरकी डावखुरे गोलंदाजावर इथे विश्वास दाखवलेला आहे. निश्चित स्पर्धेमध्ये अगदी दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे संदीप नाईक यांनी इको झोन ग्रुप खाडी पाये या संघाकडून खेळताना. पहिली विकेट हॅट्रिक सुमित कुमार अँड कंपनी सुरई संघाचा गोलंदाज चंद्रगण याच्या नावावर आहे. राजा याचा पहिला चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर आजच्या दिशेला वळतोय. यष्टीरक्षक मुकेश याच्याकडून चांगले यष्टीरक्षण. डाऊट चेंडूची सांगता. प्रदीप स्ट्राईक वर असतील. नॉन स्ट्राईक फलंदाज संदीप नाईक. इथे अगदी ऑफसाईड मध्ये चेंडू खेळले योगेश नाना चेंडूला उचलून फेकी करतोय. एकापेक्षा जास्त काही नाही, एकच धाव येईल. धावसंख्या पुस्ती 12 वर. 12 धावा झाल्यात. 8 चेंडूंचा खेळ पूर्ण. संदीप नाईक याच्यासाठी हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्पीड का रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलं होतं. धावसंख्या पोचते 13 वर. म्हणजे अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे पहिल्या 9 चेंडू मध्ये आणि येणाऱ्या 15 मध्ये आता 13 बनवायचे आहेत. राजा इथे लेट कटचा फटका खेळलेत. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांमध्ये. धावसंख्या 14 वर पोहोचलेली आहे. राजाने आतापर्यंत 4 मध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. संदीप नाईक साठी हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बघा निश्चितच जो इंद्रपाल माली यांच्या वाईट चेंडूवर जो चौकार आलेला आहे तो चौकार खूप काही सांगून जाईल या संघासाठी. इथे देखील बॅट कट निश्चितच आहे. बघा अगदी गोरख पाटील सरांनी देखील इशारा केला आणि दुसरं षटक संपण्याचा देखील त्यांनी इशारा केलेला आहे. धावसंख्या होती 15. म्हणजे फक्त आणि फक्त राजे यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. इंद्रपाल माले यांनी 11 केल्या होत्या. आता येणाऱ्या 12 मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. बघूया ज्ञानेश्वर पाटील आहेत, त्यानंतर सोजन आहे, विश्वनाथ आहे. बघूया कुठल्या गोलंदाजावर तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. चर्चा तर होणारच आहे कारण की सामना खूप खूप मोठा आहे, खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. उद्या बरोबर आपण या स्पर्धेला ठीक 3:30 वाजता बरोबर सुरुवात करणार आहोत आणि उद्या सर्व संघांनी अगदी वेळेवर आपली रिपोर्टिंग करायची आहे कारण की उद्या आपल्याला स्पर्धा लवकरच संपवायची आहे. कारण की उद्या बक्षीस समारंभाचा देखील कार्यक्रम आहे, भरपूर मान्यवर मंडळी देखील येणार आहे आणि त्या अनुषंगाने एवढा उशीर होऊन चालणार नाही.
तरी मी सर्व संघांच्या संघनायकांना आणि संघ मालकांना विनंती करतोय की उद्या सर्व संघांनी अगदी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. 12 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे आणि गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर पाटील. जयदुर्गा सुरे ए संघाचा तेज तर्रार गोलंदाज या लीग स्पर्धेमध्ये चौथ्या मानकुली संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पाटील 12 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये 15 बनवल्यात आणि उरलेल्या 12 मध्ये अजूनही 11 बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूला स्विचिटचा फटका खेळलेत. योगेश स्वतःला झोकून देतोय. अगदी वेगाने चेंडूवर आले होते. 2 धावा येथे धावून पूर्ण केलेत आणि धावसंख्या झाली ती 17. 17 धावा झालेत आणि बघूया 17 धावा कुठल्या संघासाठी खतरा ठरत आहेत. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. निश्चितच विकेट आणि डॉट या दोनच गोष्टी फक्त आता कराव्या लागतील तर चौथ्या मानकोळी संघाला या सामन्यावर जर पकड मजबूत करायची असेल तर. अतिशय चांगला चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न. गती चांगली होती. बीट केला होता गतीने संदीप नाईक यांना. बाकीचं काम इष्टरक्षक मुकेश चांगल्या प्रकारे पार पडतोय. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. ते अगदी चांगला क्रिकेट. इथे थोडीशी चुकी पाहायला मिळते. एक एक धावेनी मात्र दबाव वाढत जाईल तर चौथ्यावर मानकुली संघाच्या सहकारी खेळाडूंवर. दोन धावा धावसंख्या 19 धावा. इथे पुन्हा एकदा अगदी हलक्या हातानं इथे फेकी थोडीशी करा. हा पुन्हा एकदा 2 धावा. आता धावसंख्या झाली ती 21. 21 धावा झाल्या म्हणजे आता विजयापासून फक्त आणि फक्त 5 धावा दूर आहे आणि या सामन्यावर अगदी पकड मजबूत केलेली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय इको झोन ग्रुप खाडी पायी समीर तांगडे यांचा संघ. ज्ञानेश्वर पाटील आणि या इथे आज चौकार आणि स्कोर लेवल आहे. चेसिंग कंपल्सरी. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. चौथ्या मानकुली संघ आता मात्र आपला पराभव टाळू शकणार नाहीये. सात चेंडू आणि फक्त 1 धाव विजयापासून दूर आहे. आणि इथे क्लिंग बॉल फलंदाज बाद. संदीप नाईक बाद झालेत. आता 6 मध्ये 1. दोन बाद 25. 3 षटकामध्ये बघूया विजयी धाव कुठल्या खेळाडूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील की प्रदीप तांगडी.
की अजून कुठला फलंदाज? संदीप पाटील क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी येतो. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा, अतिशय आनंदाने आणि उत्साहाने गेले 2 दिवस रात्र ही स्पर्धा आपण इथे पाहतोय. गोलंदाज सोजन येतोय. सोजन चला, सोजन अगदी क्षेत्ररक्षकाचे शेजारी वाढलेले आहेत. आणि या चेंडूवर 1 धाव प्रदीप तांगडी कंप्लीट करतोय. आणि या विजयी चौकार निश्चितच येतो. अभिनंदन समीर तांगडे, ऑल टीम, इको झोन ग्रुप, काडी पाये, हार्डलॉक टफलॉक, गणेशदादा केरी, हिरोदादा पाटील, ऑल टीम, चौटाईरोबा, मानकोली. आणि या सामन्याचा सामनावीर, अगदी लो स्कोरिंग सामना होता. 24 मध्ये फक्त 25 धावाच खर्च केल्या होत्या. आणि बघूया सामन्याचा सामनावीर खेळाडू. आणि या सामन्याचा सामनावीर निश्चितपणे स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि तोच खेळाडू ठरले सामन्याचा हिरो संदीप नाईक. या आपण त्वरित व्यासपीठावरती भरपूर उशीर झालेला आहे. आपण सामनावीर पारितोषिक दिल्यानंतर आजच्या दिवसाचा खेळ समाप्त करूया. संदीप नाईक, अभिनंदन. तर मान्यवर कक्षामधून मी निश्चितच आमचे सहकारी मित्र खेळाडू अनिल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सामन्याचे पारितोषिक द्यायचं आहे. संतोष शेठ पाटील, आपण देखील पुढे या. तर निश्चितच सर्वप्रथम ट्रॉफी द्यायची आहे, जी आपल्याला प्रताप शेठ पाटील, गणेशदादा केनी आणि योगीजी पाटील यांनी स्पॉन्सर केली. त्यानंतर जो गिफ्ट बॉक्स आहे दापोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच किरण विठ्ठल पाटील आणि जे आपण साडी पाहतोय संतोष एकनाथ पाटील